नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या सत्य घटनेबद्दल बोलणार आहोत ती गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यात घडली. एका 18 वर्षीय तरुणीचा फसव्या प्रेमात अडकून क्रूर हत्येपर्यंतचा प्रवास. आणि या घटनेतून आपल्याला दिसेल की फसवणूक आणि लोभामुळे जीवन कसं उद्ध्वस्त होतं आणि डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवल्यास त्याची किंमत किती भयानक असू शकते. चला तर खरी कहाणी ऐकूया. तरुणी वय 18, वीटभट्टीवर 6 महिन्यापासून काम करणारी, साध्या घरची, भोळसर पण रील्स बनवण्याची आवड असलेली. शकील सिद्दीकी वय 40, वीटभट्टीचा मालक, विवाहित पण वयाच्या निम्म्याहून कमी वयाच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करणारा. शकीलला तरुणी पहिल्याच नजरेत आवडली. तो तिच्याशी बाप-लेकीच्या वयाचं अंतर असूनही सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. तिला इतरांपेक्षा जास्त पगार द्यायचा, महागडे कपडे द्यायचा, बाहेर जेवायला न्यायचा. हे सगळं फक्त एकाच हेतूसाठी, तिला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी. हळूहळू तरुणीही त्याच्या या मेहरबानीत गुंतत गेली. काही महिन्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. तरुणीला वाटलं तो खरंच माझ्यावर प्रेम करतो. पण शकीलसाठी हे फक्त शरीरसुख होतं. 3-4 महिन्यानंतर तरुणीला शरीरात त्रास होऊ लागला. डॉक्टरांकडे गेल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं. ती 3 महिन्यांची गर्भवती होती. तरुणीने शकीलला ही बातमी सांगितली. तो हादरला. त्याने थेट सांगितलं, गर्भ ठेवू नको. पण तरुणी ठाम होती. तू मला प्रेग्नंट केलंय, आता मला सोबत ठेवायला हवं. यावरून रोज भांडण व्हायला लागली. तरुणीच्या मागण्यांनी शकील घाबरला. त्याला वाटलं ही गोष्ट गावात कळली तर इज्जत जाईल. मग त्याने ठरवलं तिला कायमचं संपवायचं. त्याने बनावटपणे परत तिच्यावर प्रेम दाखवलं. तिच्या मागण्या मान्य केल्यासारखं वागला. तरुणी खुश झाली. तिला वाटलं तो खरंच बदलला आहे. 9 फेब्रुवारी 2025च्या रात्री शकीलने तरुणीला बोलावलं. तो तिला वीटभट्टीवरून घेऊन बबई देवटोला शेतशिवारात गेला. तिथे दोघांचे शारीरिक संबंध झाले. तरुणी आनंदात होती. आता आपण सोबत राहणार. पण अचानक शकीलने तिच्या गळ्यावर ओढणीचं आवरण घट्ट आवळलं. तरुणी तडफडली, किंचाळली, पण त्याने सोडलंच नाही. तिचा श्वास थांबेपर्यंत तिला दाबून ठेवलं. यानंतरही तो थांबला नाही. मृतदेहाला आग लावली, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तेथून पसार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना शेतात अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पथक घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली. तीच वीटभट्टीवर काम करणारी 18 वर्षाची तरुणी. स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथक शकीलच्या शोधात निघाले. शेवटी त्याला पकडलं आणि चौकशी केली. प्रश्नांच्या फेऱ्यात शकील कोसळला आणि संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्याने मान्य केलं की ती माझ्याकडून गर्भवती झाली होती. सोबत राहण्यासाठी ती तगादा लावत होती. माझ्या इज्जतीला धोका होता म्हणून मी तिला संपवलं. मित्रांनो, या घटनेमधून स्पष्ट दिसतं फसव्या प्रेमावर डोळे झाकून विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं. नातं खऱ्या प्रेमावर नाही तर स्वार्थावर उभं असेल तर त्याचा शेवट अशाच दुर्दैवी प्रकारात होतो. आपल्या सुरक्षिततेपेक्षा समोरच्याच्या गोड बोलण्याला जास्त महत्त्व दिलं तर किंमत आयुष्याने चुकवावी लागते. मित्रांनो, एका 18 वर्षीय तरुणीची ही कथा तिच्या भोळेपणाची आणि एका 40 वर्षाच्या व्यक्तीच्या फसव्या प्रेमाची आहे. प्रेम, जबाबदारी आणि विश्वास याशिवाय कोणतंही नातं जिवंत राहत नाही. या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.